धुळे जिल्ह्यात नागरिकांशी संवाद साधण्यासाठी ई ग्राम संवाद कार्यक्रमाचे आयोजन. कॉन्ट्रॅक्टर्सची थकीत बिले तात्काळ अदा करावीत यासाठी धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे आंदोलन. डांगुर्णे गावानजीक खासगी ट्रॅव्हल्सला अचानक लागली आग, सुदैवाने जीवितहानी नाही. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी नर्सेस फेडरेशनचे काम बंद आंदोलन. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार राज्यात 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात 100 दिवस कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केली जात आहे. या अंतर्गत धुळे जिल्ह्यात ई ग्राम संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी निवडक गावांशी या माध्यमातून संवाद साधला आहे. धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात 100 दिवस सुट्टीचे दिवस वगळून सकाळी 9 वाजता झूम मीटिंगद्वारे ई ग्राम संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात ग्रामपंचायत स्तर, तालुका स्तर व जिल्हा स्तरावरील सर्व संबंधित अधिकारी संबंधित स्तरावर एकत्र येऊन एकाच वेळी नागरिकांशी व प्रशासनाशी संवाद साधून गावातील तक्रारी, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांची येत्या 15 दिवसात क्षेत्रीय अधिकारी यांच्याकडून निराकरण करणार आहेत. या अभिनव संकल्पनेची सुरुवात आज धुळे तालुक्यातील सोनगीर, वडगाव, भिरडाणे, नंदाणे व गोंदूर ग्रामपंचायत कार्यालयातून झाली आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या ई ग्राम संवाद कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, संजय बागडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन बोडके, प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. धुळे जिल्हाधिकारी श्री पापळकर यांनी धुळे तालुक्यातील सोनगीर, वडगाव, भिरडाणे, नंदाणे व गोंदूर ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्राम महसूल अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्याशी संवाद साधून प्रधानमंत्री आवास योजना, शहरी ग्रामीण जलजीवन मिशन, स्वामित्व योजना, आयुष्यमान योजना, ॲग्रिस्टॅक, शेतकरी आयडी, पाणंद रस्ते, घरकुल, अंगणवाडी शाळा, इमारत बांधकाम, स्मशानभूमी बांधकाम, कृषी विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतला. या प्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले की ज्या गावात प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकुल मंजूर आहेत परंतु त्यांना जागा उपलब्ध नाही अशा संपूर्ण गावातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी पर्यायी जागेचा नकाशा, लेआउट तयार करून ग्रामसभेचा ठराव, अभिप्राय पंचायत समितीमार्फत एकत्रित प्रस्ताव तहसीलदार कार्यालयाकडे सादर करावा. ज्या गावात स्मशानभूमी नाही अशा गावांनी स्मशानभूमीसाठी जागेची निवड करून त्याचा प्रस्ताव सादर करावा. स्मशानभूमीत पुरेशी झाडे व पाण्याची व्यवस्था करावी. याबाबत ग्रामपंचायतीने पाठपुरावा करावा. BDO, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी जलजीवन मिशन योजनेला गती द्यावी. ज्या गावांमध्ये विहिरीचे कामे पूर्ण झाली आहेत त्या गावांमध्ये तात्पुरती पाईपलाईन टाकून विहिरीतून पाणी कसे सोडता येईल याबाबत नियोजन उन्हाळ्यापूर्वी करावे. गावातील पाणंद रस्ते, ॲग्रिस्टिक, शेतकरी आयडी तयार करण्यासाठी गती द्यावी. ज्या गावातील नागरिकांना अद्यापपर्यंत आयुष्यमान कार्ड, रेशन कार्ड देण्यात आलेले नाही त्यांना ते त्वरित उपलब्ध करून द्यावेत. गावातील प्रत्येक शाळा, अंगणवाडीत स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी. शाळेतील स्वच्छता, गावातील सांडपाणी व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन ग्रामपंचायतीने करावेत. ज्या गावात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे आधार कार्ड तयार करण्यासाठी जन्मदाखल्याबाबत अडचणी येतात त्याबाबत तलाठी, ग्रामसेवकांनी त्याची नोंद घेऊन तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करावा. ॲग्रिस्टिक, शेतकरी आयडी नोंदणी संदर्भात येणाऱ्या अडचणींबाबत प्रस्ताव सादर करावा जेणेकरून त्यांच्या अडचणी जमाबंदी विभागाकडे सादर करता येईल.
सर्व ग्रामपंचायतीच्या अडीअडचणी प्रलंबित विषयावर ग्रामसेवक, गट विकास अधिकारी यांची स्वतंत्र बैठक घ्यावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी ग्रामपंचायत स्तरावर त्यांच्या अधिकारात येत असलेले प्रलंबित विषयांना गती देऊन ते तेथेच सोडविण्यात यावे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नरवाडे म्हणाले की ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाद्वारे सुरू करण्यात आलेल्या सर्व योजनांचा विना अडथळा लाभ घेता यावा. ग्रामीण भागातील नागरिकांना योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी कार्यालयात वारंवार फेऱ्या माराव्या लागू नये. तसेच सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करणे हा ई ग्राम संवाद कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज ज्या गावाचा ई ग्राम संवाद झाला आहे या आढाव्याबाबत संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी गावातील अडीअडचणी तातडीने सोडवून त्यांचे इतिवृत्त तसेच अनुपालन अहवाल 15 दिवसात सादर करावा असेही त्यांनी सांगितले आहे. यावेळी 5ही गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य नागरिकांनी गावात येणाऱ्या योजनेबाबत तसेच गावात येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली. ई ग्राम संवाद कार्यक्रमास विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी, 5ही गावातील सरपंच, उपसरपंच, नागरिक उपस्थित होते. विकास कामे मोठ्या प्रमाणावर केली जात आहेत. मात्र संबंधित विकास कामे करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टर्स, ठेकेदार यांची बिले मात्र अदा होत नसल्याने संबंधितांनी शासनाच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. थकीत बिले तात्काळ अदा करावीत अशी मागणी करीत धुळे कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालय आवारात निदर्शने केली आहेत. धुळे जिल्ह्यात कॉन्ट्रॅक्टर्स, ठेकेदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विविध कामे करण्यात आली आहेत. शासनाने मंजूर केलेली कामे कॉन्ट्रॅक्टर्सने खाजगी खर्च लावून करून घेतली आहेत. मात्र 2 वर्ष उलटूनही संबंधित थकीत बिले कॉन्ट्रॅक्टर्सना अद्यापही अदा झालेली नाहीत. परिणामी कॉन्ट्रॅक्टर्स, ठेकेदार हे प्रचंड आर्थिक अडचणीत आले असून शासनाने थकीत देयके तात्काळ अदा करावीत अशी मागणी करीत धुळे जिल्हा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांना निवेदन सादर करीत कार्यालयात आवारात निदर्शने केली आहेत. कॉन्ट्रॅक्टर संदीप महाले यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले आहे. आंदोलनात कॉन्ट्रॅक्टर्स, ठेकेदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गेल्या 8 ते 10 महिन्यापासून थकीत आहे. धुळे सर्कलचे 765 कोटीचे बिल थकीत आहे आणि शासन आता 50 कोटी पाठवले. 50 कोटीत कोणाला द्यायचे, कोणाला ठेवायचे? आणि बँकचा तगादा, मजुरांचं रॉ मटेरियल, डिझेल, मजुरी, गाड्यांचे हप्ते, शासन वेळोवेळी फक्त वेळ काढूपणा करते. पुढच्या महिन्यात पाठवतो, या महिन्यात करतो. आता मार्च येऊन गेला, मागच्या मार्चपासून तर आतापर्यंत फक्त 50 कोटी रुपये आलेले. तरी आमची मागणी याच्या पुढे जर अजून कठोर निर्णय घेऊ, बिराड आंदोलन काढू आम्ही. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे गावानजीक खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याने मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र ट्रॅव्हल्स चालकाच्या सतर्कतेमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सिद्धी कंपनीची लक्झरी बस क्रमांक MH12 1Q4345 वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथून सोनगीर मार्गे शहादा येथे लग्नाच्या वराती वऱ्हाड घेऊन जात होती. ही बस पहाटे 6 वाजेच्या सुमारास डांगुर्णे परिसरात आली तेव्हा ट्रॅव्हल्स चालकाला ट्रॅव्हल्स कॅबिनमध्ये शॉर्ट सर्किट होत असल्याचे लक्षात येताच चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला लावून ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या प्रवाशांना तातडीने बस खाली उतरवले असता काही वेळातच बसला अचानक आग लागली. आग लागली तेव्हा बसमधील 16-17 प्रवासी झोपेत होते. मात्र चालकाने प्रसंगदान दाखवीत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर थोड्याच वेळात बसने मोठा पेट घेतल्याने बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे.
डांगुर्णे ग्रामस्थांना संबंधित घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. शिंदखेडा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तेही घटनास्थळी दाखल झाले. शिंदखेडा, दोंडाईचा व धुळे येथील अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याआधीच ट्रॅव्हल्स पूर्णपणे जळून खाक झाली होती. या घटनेमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. शिंदखेडा पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवीत वाहतूक सुरळीत केली आहे. या प्रकरणी ट्रॅव्हल्स मालक मानस नितीन भोळे यांच्या माहितीनुसार शिंदखेडा पोलिसात या प्रकरणी नोंद करण्यात आली असून अधिक तपास शिंदखेडा पोलीस करत आहेत. सामान्य प्रशासन विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 31/12/2024 रोजी सन 2024-25 निवड सूची वर्षात पदोन्नती कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत परिपत्रक काढले असून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 100 दिवसांच्या कार्यक्रमात सर्व राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची कार्यवाही जलद गतीने करण्याबाबत निर्देश दिले आहेत. परंतु वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच सार्वजनिक आरोग्य विभाग यांचे सेवा प्रवेश नियम मंत्रालय स्तरावर प्रलंबित असल्या कारणामुळे परिचर्या संवर्गातील सर्व कश पदांची पदोन्नती अनेक वर्षापासून रखडलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने पाठ्यनिर्देशिका तसेच विभागीय परिसेविका, सार्वजनिक आरोग्य निर्देशिका, सहाय्यक अधिसेविका या पदांची देखील पदोन्नती रखडलेली आहे. पदोन्नती ही सेवा ज्येष्ठतेच्या आधारेच करावी. संघटनेतर्फे अनेक वर्षापासून या पदाच्या पदोन्नतीसाठी पत्रव्यवहार तसाच बैठकीद्वारे चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला असूनही सदर पदोन्नत्या प्रलंबितच आहेत. त्यामुळे परिचर्या संवर्गामध्ये संतप्त भावना निर्माण झालेल्या असून अखेर परिचारिकांना न्याय देण्यासाठी आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात आला आहे. दिनांक 20/2/2025 रोजी एका दिवसाचे 24 तास काम बंद आंदोलन करण्यात आले असून धुळे जिल्हा जुने जिल्हा रुग्णालय आवारात परिचर्या संवर्गाच्या सर्व कश पदोन्नती या मागणीसह परिचारिकांना मिळणारे भत्ते, विशेषतः परिचर्या भत्ता, ग्रामीण रुग्णालयातील परिसेविका पद पुनर्जीवित करणे, बंधपत्रित परिचारिकांचा सेवा कालावधी नियमित करणे, बक्षीस समिती खंड 2 मध्ये परिचर्या संवर्गावर झालेला अन्याय दूर करणे, परिवीक्षा कालावधीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून अधिपरिचारिका पद वगळावे या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय शैक्षणिक कामबंद आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात गव्हर्नमेंट महाराष्ट्र नर्सेस फेडरेशन धुळे जिल्हा शाखा अध्यक्ष प्रतिभाताई घोडगे, उपाध्यक्ष अमरजित पवार, सचिव सुवर्णाताई सूर्यवंशी, सिद्धार्थ शिंदे, मनुदया लोंढे, कविता सरदार, मनीषा कुलकर्णी, निलेश चावरे, ओंकार बसवाल, महेंद्र पाटील व सर्व पदाधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते. बोल. नमस्कार, मी प्रतिभा घोडके, जिल्हा अध्यक्ष, परिचारिका संघटनेची जिल्हा अध्यक्ष. आज दिनांक 20 फेब्रुवारी रोजी आम्ही आमच्या ज्या मागण्या आहेत त्यासाठी एक दिवसाचा 24 तासाचा आम्ही संप पुकारला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर आमच्या मागण्या ज्या आहेत, ज्या पाठ्यनिर्देशक आहेत त्यांचं पदोन्नती होणं गरजेचं आहे. PBBSc झालेले जे आमच्या अधिपरिचारिका आहेत तर त्यांचं प्रमोशन होणं गरजेचं आहे. त्यानंतर आमच्या ज्या नवीन लागलेल्या अधिपरिचारिका आहेत तर त्यांच्यासाठी सेवा नियमित केलेल्या नसून त्यासाठी शासन परीक्षा घेत आहे. त्या परीक्षा त्यांच्या रद्द केल्या पाहिजे. त्यानंतर शासनाने जी परिचर्या भत्ता असतो जो केंद्राला लागू आहे त्या केंद्राला लागू असलेल्या सर्व भत्ता आम्हाला तो लागू करावा व अशा अनेक इतर मागण्या आमच्या आहेत. तर शासनाने त्या मान्य कराव्यात, अन्यथा बेमुदत संपाचा इशारा शासनाला देण्यात येत आहे. होणार नाही यासाठी काय केलेलं आहे? रुग्णांची हेळसांड होणार नाही यासाठी आम्ही आधीच जिल्हा शल्यचिकित्सक यांना निवेदन दिलेलं आहे आणि यासाठी त्यांनी त्यांच्या स्तरावर नियोजन केलेलं आहे. रुग्णांची कुठल्याही प्रकारची हेळसांड होणार नाही. आणि आता एवढ्यातच आम्हाला एक रिक्वेस्ट आली की सिस्टर ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट घेण्यात येत आहे तर त्यासाठी स्टाफ पाठवा. तर रुग्ण सेवा ही रुग्णाची हेळसांड होऊ नये म्हणून त्वरित आम्ही आमच्या एका ब्रदरला तिथे पाठवलेलं आहे.